मोकाट कुत्र्यांची काल LS मराठीने बातमी प्रसारित केली आणि त्यानंतर जो ठेकेदार होता तो ठेकेदार या ठिकाणी आला. त्याने जे या ठिकाणी कर्मचारी काम करत होते त्यांचंही पेमेंट दिलं आणि LS मराठीच्या दणक्यानंतर त्यांनी मात्र या ठिकाणी 14 दिवसांपासून जे कुत्रे डांबून ठेवले होते, जे नसबंदीसाठी या ठिकाणी आणले होते, त्या कुत्र्यांना त्यांनी असंच मोकाट पुन्हा सोडून दिलं. नसबंदी न करता सोडून दिलं. त्यामुळे त्या ठेकेदारावरचा रोष आणखी वाढला असून आपण या ठिकाणी पाहू शकतो की ज्या पिंजऱ्यांमध्ये काल 35 कुत्रे होते ते आज या ठिकाणी एकही कुत्रं दिसत नाही. या ठिकाणी सगळे कुत्र्यांना त्यांनी नसबंदी न करता सोडून दिलं आणि तो त्या ठेकेदाराने या ठिकाणावरून पळ काढला. आता या ठेकेदारावरती नगरपालिकेने कारवाई केली पाहिजे असा जो आवाज आहे तो प्राणी मित्र संघटनेचे जे पदाधिकारी आहेत आकाश आडांगे यांनी उठवला असून आता ते आपल्यासोबत आहेत. ते काय बोलतायत त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. काल ठेकेदार आला होता या ठिकाणी आणि त्या ठेकेदाराने या ठिकाणी जर आत्ता पाहिलं ते एकही कुत्रं नाही. मग त्याची नसबंदी करण्यात आली की नाही आली? नाही, काल मला गरज होती. त्यांचे कामगारांचे पगार बाकी होते, जे चुकीचं काम चालू होतं. काल मी खूप दिवसापासून प्रयत्न करत होतो, पण LS मराठीने मला काल खूप सहकार्य केलं. त्यांच्या माध्यमातून बरेच मुख्य प्राण्यांना न्याय बी भेटला. जे कामगार होते त्यांचे पगार सुद्धा तातडीने पुढच्या काहीतरी 5-10 मिनिटात भेटले. ते कामगार सुद्धा एकदम खुश होऊन गेले. आता काल नसबंदी करायची होती, पण ते घाबरले का नसबंदी करता करता परत 2-4 कुत्रे मेले तर परत आपल्यावर कारवाई वगैरे होईल. कारण की ते सगळं फ्रॉड होतं. समजा ते प्रॉपरली असते, समजा ते सगळे प्रॉपरली करत असते तर काल ते नसबंदी करून गेले असते. ते प्रामाणिक असतात, नसबंदी करून गेले असते. काल सकाळी त्यांनी कुत्रे सोडले, कुठे सोडले हे माहित नाही. ते कुत्रे सोडून दिले आणि तो ठेकेदार पळून गेला. तर माझी प्रशासनाला, नगरपालिकेला, सीओ साहेबांना विनंती का ज्या ठेकेदारांनी एवढे दिवस ते कुत्रे डांबून ठेवले, जे कुत्र्यांना अन्याय केले, ॲनिमल नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, जेणेकरून त्या ठेकेदाराला कळलं पाहिजे. आज त्या ठेकेदाराचं इथंच नाही तर पंपगाव बसवंतांच्या सुद्धा माझ्या फोटो आहे. अक्षरशः एका रूममध्ये कुत्रे कोंडून ठेवलेले, ते मेलेले, खूप अशा गोष्टी का त्यांनी ते केलेल्या आणि त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे, जेणेकरून जे भविष्यात मुख्य प्राण्यांवर अन्याय होतोय तो थांबणं. बऱ्याच काही गोष्टी त्यातून माध्यमातून मुख्य प्राण्यांना नाही भेटत. आता या गोष्टी घडल्या, ठीक आहे, मला थोडा त्रास होईल, पण या गोष्टी होणं गरजेचं आहे. मी प्रत्येकाला कॉल केले, प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या सगळ्यांनी दुर्लक्ष केलं आतापर्यंत. दादांना बी विनंती का त्या ठेकेदारावर कारवाई करा आणि याची सखोल चौकशी व्हावी, जेणेकरून दादांना बी सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे. दादांचं काम एकदम चांगले. 2.0चं जे व्हर्जन चालवलं ते एकदम योग्य आहे, पण ज्या गोष्टी मग खरंच ते काम चालतंय का, ती गोष्टी खरंच तसे घडताय का, हे दादांनी घेणं गरजेचं आहे. नगराध्यक्षांनी चौकशी करणं गरजेचं आहे. तर मी वेळोवेळी यांना सहकार्य केलेले, प्रत्येक गोष्टी सहकार्य केले. आतापर्यंत अशी गोष्ट नाही का यांना सहकार्य केलेलं नाही. तर खूप सहकार्य करता आलेले, प्रत्येक गोष्टीला यांना सहकार्य केले. पण यांनी एवढं अन्याय चालवलं होतं का प्रत्येक गोष्टीला हे करणं. सगळ्यात महत्वाचं, काल ठेकेदार एवढा प्रामाणिक होता, म्हणजे डॉक्टर डिग्री बेस होते, पण का बरं नसबंदीने केल्या, का बरं 14 दिवसाचे एवढे कुत्रे डांबून ठेवले, यांचं काय हेतू काय होता? कुत्रे डांबून ठेवणं, मारून टाकणं, हेतू काय होता? हे सगळ्या गोष्टी यांनी चौकशी करणं गरजेचं आहे. मला विनंती का प्रशासनाने यांच्यावर कारवाई करावी ठेकेदारावर आणि दादांनी ताईंनी या गोष्टीची दखल घ्यावी. काय विषय झाला काय नाही याची चौकशी नक्की त्यांनी करावी. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर ठेकेदार LS मराठीच्या बातमीनंतर येते आणि कुत्र्यांचे जे आहे मोकाट कुत्रे जे होते त्यांच्यावरती नसबंदी न करता, काही त्यांना वॅक्सिन न देता त्या कुत्र्यांना असंच मोकाट सोडून पुन्हा निघून जातो. हे कुठंतरी घातक आहे. त्याचे इतरही ठिकाणी कुठंतरी आणखी त्याचे हे कुत्र्यांचे केंद्र चालू असतील, त्या केंद्रांवरती कारवाई झाली पाहिजे किंवा त्या ठेकेदारावरती कारवाई झाली पाहिजे, असंच या प्राणी मित्र जे आकाश आडांगे आहेत त्यांनी मागणी केली आहे. LS मराठीसाठी सचिनसह अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर.